बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे। तत्पूर्वी आजच्या सोना चांदीचे भाव जाणून घेऊया। आज 24 कॅरेट सोन्याचा दर आहे 1,47,003 रुपये, तर चांदीचा भाव आहे 2,35,000 प्रति किलोच्या आसपास। आता वेळ न दवडता पाहूया आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाच्या आणि चर्चेतील बातम्या। मेडिकल मध्ये शिरला मोर, सावंतवाडीत नागरिकांची गर्दी। सावंतवाडीतील शिरोडा नाका परिसरातील एका मेडिकल दुकानात आज मोर शिरल्याने नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले। वन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन मोराला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले। रामपूर गुडेफाटा येथे रामरक्षा आंदोलन। चिपळूण तालुक्यातील रामपूर गुडेफाटा येथे आमदार भास्करराव जाधव यांच्या उपस्थितीत रामरक्षा आंदोलन पार पडले। यावेळी सामूहिक रामरक्षा पठण करण्यात आले असून शिवसैनिक, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सीसीटीव्हीच्या मदतीने सराईत चोर अटकेत। उल्हासनगरातील घरफोडी प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सराईत चोराला अटक केली। आरोपीकडून चोरीचा लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आला। एका दुचाकीवर 5 विद्यार्थी, व्हिडिओ व्हायरल। मीरा रोडच्या नयानगर परिसरात एका दुचाकीवर 5 शाळकरी विद्यार्थी प्रवास करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। या प्रकारामुळे वाहतूक सुरक्षतेबाबत चिंता व्यक्त होत आहे। अणुस्कुरा घाटात दरड कोसळली, वाहतूक सुरळीत। अणुस्कुरा घाटात मध्यरात्री दरड कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली। स्थानिकांच्या मदतीने दरड हटवण्यात आली असून सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे। सिंधुदुर्गात नरक्या औषधी वनस्पतीची 700 रोपांची लागवड। सिंधुदुर्गातील नेरूर वन परिमंडळात वन महोत्सवाअंतर्गत दुर्मिळ नरक्या औषधी वनस्पतींची 700 रोपांची लागवड करण्यात आली। वन विभागाकडून या रोपांच्या संगोपनाची जबाबदारी घेण्यात आली आहे। माणगाव दत्त मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी। माणगाव येथील श्री दत्त मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त हजारो भाविकांनी दर्शन घेतले। महाराष्ट्रासह विविध राज्यातून आलेल्या भक्तांमुळे मंदिर परिसर भक्तिमय झाला। गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही सहपत्नी दर्शन घेतले। मीरा भाईंदर वाहतूक समस्यांवर पालिकेला पोलिसांची नोटीस। मीरा भाईंदर शहरातील पाणी साचणे, खड्डे आणि अतिक्रमणामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर काशीमीरा वाहतूक शाखेने महापालिकेला नोटीस बजावली। समस्या दूर केल्यास अपघातांची जबाबदारी संबंधित विभागावर निश्चित केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे। नालासोपारा एसटी डेपो मध्ये महिलांसाठी 50% प्रवास सवलतीच्या NCMC कार्डासाठी मोठी गर्दी झाली। मात्र कार्ड बनवण्यासाठी मशीन वारंवार बंद पडल्याने महिलांना तासंतास रांगे उभे राहून कार्ड न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आहे। अहिल्यानगरच्या दत्त मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तांची गर्दी। अहिल्यानगरच्या सावेडी येथील श्री दत्त मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त हजारो भाविकांनी दर्शन घेतले। धार्मिक विधी, पूजा अर्चा आणि अभिषेकामुळे मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला। रायगड पोलिसांनी मिळून अकाउंट धारकांविरोधात कारवाई करत 23 गुन्हे दाखल केले आहेत। या प्रकरणातून 35 कोटीहून अधिक रुपयांच्या सायबर फसवणुकीचा तपास सुरू असून संशयित खात्यांची चौकशी करण्यात येत आहे। विरारमध्ये स्मार्ट मीटरचा स्फोट। विरार पूर्वेतील सहकार नगरमध्ये स्मार्ट वीज मीटरचा स्फोट होऊन तो जळून खाक झाला। सुदैवाने जीवितहानी टळली असून ग्राहकाने महावितरणाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत। महावितरणाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। ट्रेन मॅनेजरच्या सतर्कतेमुळे रेल्वे अपघात टळला। उल्हासनगर अंबरनाथ दरम्यान रुळावर पडलेला लोखंडी बॉक्स वेळीच हटवल्याने मोठा अनर्थ टळला। कर्जत लोकलचे ट्रेन मॅनेजर संतोष जाधव यांच्या सतर्कतेमुळे शेकडो प्रवाशांचा जीव वाचला। तिवरे गावावर पुन्हा दरडीचे संकट, 150 घरांना धोका। चिपळूण तालुक्यातील तिवरे गावात डोंगर खचल्याने सुमारे 150 घरांना दरडीचा धोका निर्माण झाला। प्रशासनाने स्थलांतराच्या सूचना दिल्या असून ग्रामस्थांनी तातडीने सुरक्षित निवाऱ्याची मागणी केली आहे। चिपळूण मतदारसंघाची SIR अभियानात राज्यात आघाडी। चिपळूण विधानसभा मतदारसंघाने मतदार यादी पुनरीक्षणाचे 100% काम पूर्ण करत SIR अभियानात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला। सुमारे 2,71,000 मतदारांच्या नोंदीचे पुनरीक्षण पूर्ण करण्यात आले। कर्जत तालुक्यातील कोतवालवाडी ट्रस्ट, L&T, JV गोखल ट्रस्टच्या सहकार्याने फिरता दवाखाना सेवा सुरू करण्यात आली। नांदगाव परिसरातील आदिवासी वाड्यांमध्ये दर महिन्याला आरोग्य सेवा पुरवली जाणार आहे। मीरा भाईंदर मधील कलेक्टर जमिनीवरील रहिवाशांसाठी समाधान शिबिर। मीरा भाईंदर मधील कलेक्टर जमिनीवर 2011 पूर्वीपासून राहणाऱ्या नागरिकांसाठी मालकी हक्क प्रक्रिया सुलभ करण्यासाठी विशेष समाधान शिबिर आयोजित करण्यात आली आहे।
प्रांत नागरिकांना अर्ज व कागदपत्रांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे। कारगिल विजय दिनानिमित्त पुण्यात तिरंगा रॅली। कारगिल विजय दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने विश्रामबाग येथील विलिंग्टन कॉलेज पासून तिरंगा रॅली काढण्यात आली। विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत करण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले। केळघर घाट वाहतुकीसाठी बंद, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन। महाबळेश्वर मेटा सातारा महामार्गावरील केळघर घाटात दरड कोसळण्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षतेच्या कारणास्तव घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे। अमरावती पोलिसांनी शोधले 377 हरवलेले मोबाईल। अमरावती सायबर पोलिसांनी CIR पोर्टलच्या मदतीने हरवलेले व चोरीचे 377 मोबाईल शोधून मूळ मालकांना परत केले। या मोबाईलची किंमत 66,68,300 रुपये इतकी आहे। तर अशाच वेगवान बातम्यांचा आढावा घेण्यासाठी नवराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका। भेटूया उद्याच्या नवीन बुलेटिन सह। तुर्तास धन्यवाद।